पहिली गोष्ट मालक असून ना त्यांनीच बोलावं, मध्ये तोंडच नाही घालायला पाहिजे. तुम्ही विकली ना जमीन, मग तुम्ही विकली, तुमचा संबंध संपतो ना तिथं. कंपनीने भांडाय पाहिजे. कंपनी भांडाय, कंपनी न्यायला पुढे गेले ना, हा गावाला आहे, कंपनीवाला बाहेरचा आहे. कंपनीवाला आहे ना गपचूप लपून बसतोय. जो मालक आहे ना तो मेन मालकाने येऊन इथं बोलणे. मालकाला पाठव, याला सांगायचं ना मध्ये यायचं नाही. बा झालं त्याच्या पोलीस स्टेशनला अर्ज करून द्या. मशीन अदरला हे करत असत अजिबात हे करून देऊ नका. जो पण मालक असेल ना त्या मालकाने बोलायचं, तर बाकीचे कोणी बोलायचं नाही. तुम्ही बघा, मला तुमची जो मालक असेल त्यांनी बोलले, बाकी कोणी बोलले नाही. विषय संपतोय. आणि जबरदस्ती मशीन लावत असेल जमीन विकली ना, तर मग ज्यांनी जमीन विकली त्याचा संबंधच नाही इथं बोलायचं काही. मालकाने स्वतः दिलेली मालकाने स्वतः इथे येणे आणि इथं त्यांनी बोलणे. पॉवर ऑफ अटर्न दिलेली ताई. पॉवर पॅटर्नची गरजच नाही. मालकाने स्वतः इथं उभे राहणे, बाकीचं आम्हाला माहिती नाही. बाहेर गावी आम्ही आज एवढे वर्ष आमच्या बापदादाची इष्ट आम्ही लोकांना वाटू का? मला दिली का सरांनी दिली? मग तुम्ही बोला ना. यांना तुम्ही घेऊन आले ना. मीच बोलतोय ना आता. मग तुम्ही बोला की ते तसं काय नाही, पॉवर ऑफ अटर्नी त्यांच्याकडून त्यांनी मला सांगितले. माझा फोन झाला फक्त लेखी मी आता तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी करून देतो. 2च मिनिटात तुम्हाला बाकी आम्हाला माहिती नाही. तुम्ही बोला ना, हे सर विनाकारण होते. बोलतोयस की त्यांना आता ऐकती नाही म्हणजे आज एवढे आमची बापदादाची इष्ट आहे, आम्ही तुम्हाला फुकट सोडू का? तिथं सर बांधणार तुम्हाला पोलीस स्टेशन ऐका माझं ऐका नाही आम्ही ऐका तर माझं पूर्ण मला सांगा. तुमच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही सहकार्य केलं नाही का? आतापर्यंत सहकार्य नाही केलं. प्रत्येक मोजणीला आम्ही सहकार्य करतोय. सहकार्य काही नाही. काय सहकार्य करताय? जे आहे ते आमचं घ्यायला मोकळे झाले, तुम्ही सहकार्य करताय. काय सहकार्य चाललंय तुमचं? नाही सहकार्य जर केलं नेहमी अडथळे करताय. तुमच्या पोलीस स्टेशनला तिथं तक्रार द्यायला आमची गेले. नारंगावला तुम्ही आम्ही पोलीस वयस्कर लोक आम्ही सगळे सिनियर सिटीजन. मला आता अटॅक आलेला आहे. नारंगाव पोलीस स्टेशन दाखवलंय तुम्ही. प्रत्येक गोष्टीला तुम्ही अडथळे आणत आले. प्रत्येक गोष्टीला सर मानणार तुम्हाला माझी तक्रार करायची, कंप्लेंट करायची, पोलीस स्टेशन करायची करा. ठीक आहे, तहसीलदाराकडे करायची, तहसीलदाराकडे करा. मग तुम्ही पोलीस प्रोटेक्शन का नाही आणतं? तुम्ही का नाही पोलीस प्रोटेक्शन? मला जर असं येऊनच नाही दिलं समोरच्यांनी आमच्याकडे. तुमच्याकडे पैसा जास्त झालाय ना, पैसे द्यायचे आणि दाबून टाकायचे तिकडच्या लोकांना. आणि त्याला बोलवलं की ऐका ना सर, ऐका. यांनी जर समजा तुमचं म्हणणं आहे का आमचं ताबा आहे तुमच्या जबरदस्ती घुसले, तर तुम्ही यांच्या विरुद्ध फिर्याद नोंदवू शकता. नोंदवणार त्याच्याबद्दल वादच नाही. पुढे जर नोंदवलं तर ह्यांना त्रास होणार. आयुष्यभर देता ना त्रास. एवढे दिवस त्रास दिला तुम्ही एकदा कंप्लेंट करा, आम्ही बघू. गुन्हा दाखल करा तुम्ही. आमचा गोळ्या घाला आणि जमीन घे गुंडाळून तू आमची. टेन्शन घेऊ एक तर आधीच आता काय झाले माहितीये का? त्यांनी मोजणी केली, मोजणीनुसार जमीन अतिक्रमण केलं दिसतंय. असं मोजणीनुसार दिसतंय. तुमचं जर म्हणणं असेल का एवढं तरी नाही साधवायला पाहिजे या लोकांनी. पोलीस स्टेशनला करायची, तहसीलदार कुठे करा. आणि ते आम्हाला त्रास होईल, काय होईल ते आम्ही आमचं बघू. ठीक आहे. नाही सर मारू शकत नाही. आमच्या बापदादाची इष्ट आम्ही घेतल्याशिवाय सोडणारच नाही. तुमची काय झाली नाटकी आता? तुमची मार्किंग झालेली आहे, तुम्ही मार्किंग दाखवली. माझी मोजणी होऊन द्या तुम्ही त्याच्यानंतर. तुम्हाला वाटत असेल ते मुंबईवाले यांना आम्ही दमदाटी करू. आम्ही दमदाटी ऐकून घ्यायला मोकळे नाही तुम्ही. सर मारला साबाने घेतलाय. सर मारला म्हणजे मी किती तिचा प्लॅन करतोय टाइम राहील आणि तुम्हाला 1 महिन्याचा टाइम दिला जाईल. ते काही लगेच आम्ही तोडायला नाही घेणार. 1 महिन्यात तुम्ही त्यांचं आहे ना काय तुम्हाला प्रोसेस करायची ती करा. केस करायची, कोर्टात जायचं, कुठे जायचं तिकडे जावा. 1 महिन्यानंतर तुम्ही जर का नाही केलं मग आम्ही पुढे आमच्या हिशोबाने काम करतो. फक्त काय निशाणी आम्ही सर मारून मार्किंग करतो आणि त्याला तुम्ही हरकत घेऊ नका. सर तुम्ही तुमची मार्किंग केली. तुम्ही बघा मला सांगा, आता तुम्ही फोटो काढला त्याच्याबद्दल मला तुम्ही शेजारी आहे, तुम्हाला माहिती आहे ना तिथपर्यंत मार्किंग आहे. तुम्ही मार्किंग बुजवतोय का नाही? तुमची मार्किंग आहे तशी राहून तुमची मार्किंग आम्ही
फक्त आम्ही कंपाऊंड जर तार मारली तर काय प्रॉब्लेम आहे का? अजिबात नाही तार. तुम्ही आम्हाला तार मारून दिली का? तुम्ही मारली आम्हाला नाही. तुम्ही आम्हाला तार मारून आम्ही तुमच्या अगोदर आम्ही होतो का? आम्ही लक्षात घ्या. आमच्या समोर मारली का तुम्ही? अहो, मराय आलोय मी आता या लोकांपायी. एक काम करा, आमची सगळी जमीन यांना द्या आणि आमच्या कुटुंबाला मारून टाका. हे इथले बॉस येते. नाटक करतोय दरवेळेस ज्यावेळेस तुम्ही कंपाऊंड बांधलं त्यावेळेस आम्हाला सांगितलं की आम्ही कंपाऊंड बांधतोय म्हणून. बारा वर्ष झालं. पाऊस पडला तर निघून जाईल. अहो, तुम्ही खड्डा घ्या तिकडे. मी सांगतो, मी स्वतः तुम्हाला फोन करून देतो. मी तुम्हाला स्वतः जिथं तुमची मार्किंग आहे ना तिथं मी स्वतः पोल हा, बरं, ठीक आहे. मी राहतो ना. मी तुमच्या पोल तुम्ही मला फोटो काढा. यांनी जी माताची मार्किंग केली याचा संबंध नाही. राहतो तुमच्या समोर फोटो काढा. अजून काय सांगू? तुम्ही बोलले ना, मगाशी सांगितलंय. मालक असून त्यांनीच बोलले, बाकीच्यांनी चमचागिरी करणे नाही. नाही तर आता म्हणे मळ्याचं गुंडाळा म्हणावं तुम्ही. असं शक्य नाही ना. साहेब, याचा परिणाम आला ना. माझं ऐका ना. तुमची मार्किंग तुमचा विषय काय आहे? फक्त चार मारायचं तुमचा विषय फक्त काय आहे? की जी आता भूमी अभिलेखची मार्किंग दिली ती आपली सेफ राहिली पाहिजे. ती आम्ही ठेवतो ना. नाही तुम्ही ठेवा ना. आम्ही कुठं काय आम्ही करतोय? तुमची चार जिथं मारणार point दिली आम्ही. तिथं आम्ही तुमची safe ठेवतो. आम्ही चार स्वतः मारून देतो घेणार तुमच्या आणि नंतर राहू द्या समोर. जागा हे चुकीचं आहे. हे म्हणजे हे याचा अर्थ चुकीचं नाही. तुम्ही डायरेक्ट याच्यात म्हणजे भांडणाच्याच हिशोबाने करता. मार्किंग करा. तुम्ही पोलीस स्टेशनला आम्हाला काय बांधून तुम्ही कारवाई आमचं काढून दिले. असं नाही ना. आम्हाला काय करून द्यायचं? ऐका, सर मारणार तो 1 महिन्याची तुम्हाला मुदत देणार. 1 महिन्यात तुम्हाला काय करायचं ते करा. 1 महिन्यानंतर मग आहे ना तुमचा जो काय आणि म्हणणं पुढच्या असेल वेळेस ते येताना मालकाला घेऊन या. बाकी आम्हाला माहिती नाही. इथं फक्त तुम्ही मालकच यायचं उभे नाही राहतील. घरी. बाहेर पुढच्या आलं वेळेस तुमचं येताना मालकच उभे राहतील. बाकीचं जर कुणी असलं ना तर आम्ही त्यांचं हे ऐकून तुझ्यामुळे घ्यायला मोकळं सगळं नाही. रखडतंय. तो आमच्या मालक आला बापाचं ना, इस्टेट आहे. आम्ही उभे बरोबर राहणार. होणार. त्याचं- ऐका ना. नाही नाही सर ऐका ना, हे- तुम्ही हे- पण आहे ना हे मध्ये येतो, फुल नाटकं पत्रिका करायला. घेतो, घेतो. आणि मग भांडा. हे आजच आता हे फुल काय पत्रिका. होते, आता तुम्ही भांडता हे बेकायदेशीर भांडताय. ठीक आहे, मी घेतो कुल मग तुमचं इथे राईटच राहिलं नाही असा विषय आहे. त्यामुळे तुम्ही यांनी बोललं पाहिजे. स्वतः मालक पाहिजे. करतात. मालक हा जो पाहिजे. त्रास यांना आम्हाला नको. होतो अत्यंत आम्ही कायद्याने करतो. आम्हाला नको ना असं कोणाचं. आम्हाला कोणाचं एक आम्हाला एक फुटभर फुटभर सुद्धा नको. नको हे खरंच नको. आमचं सगळं खायचं तुम्ही गोळ्या घाला आणि घ्या, खाऊन घ्या. पाचशे पुस्तकं द्यायला तयार आहे. पण आम्हाला भांडणं आता नको आहे. त्यांचं काय म्हणणं आहे का आम्ही आता फक्त चर मारतो. हो, चर मारणार आम्ही आम्ही. तिथं ताबा ताबा वगैरे नाही घेणार घेत. नाही. 1 महिन्याची मुदत फक्त देणार आम्हाला आमच्या हद्दीनुसार दिसू दे. तुम्हाला 1 महिन्याची मुदत. तुम्ही 1 महिन्याच्या आत समजा तुमची मोजणी करून घ्या. सरकत असेल तर ते मान्य करतील असं ते म्हणतायत. तर तुम्ही त्याला रेडी आहेत का चर मारून द्यायला? रेडी नाही सर. पोल राहा तुम्ही, मला काही प्रॉब्लेम नाही. एक जो जिथं त्याने मग पॉईंट आम्ही- दिले पॉईंट पोल दिलेत ना, नाही, तिथे काही पोल नाही, राहा आम्ही तुम्ही. तरच त्याचे मारायचं. फोटो काढा, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. और पोलाच्या भाकरी नका. पडू नका. मग आता ते पोल तुम्हाला राहा. तुम्हाला आता ते म्हणतात चर खाणे राहायचे नाही. तुमचं काय म्हणणं पोल आहे? राहा. नाही, नाही, आम्ही चर घेणार. तिथं मार्किंग झाले ना. आम्ही पोल टाकून तसं चर राहू. नाही. तुमचे तिथं 2 मार्किंग दिलेत ना त्यांनी. आम्ही स्वतः राहू. तुमच्या समोर आता राहून देतो. कशाला तुम्ही उगाच पोल राऊंड घेतल्यावर हे किती महिन्यांनी नाही जागा नाही होणार? पोल बिल लावायचं आम्हाला म्हणून एक पडू नका. महिन्याचा चरच time मारायचं आम्हाला. हे प्रत्येक वेळेस यांची नाटकं पण ऐकून घ्यायला आम्हाला मोकळे. टाइम देतो. चांगली गोष्ट आहे. Time तुम्हाला दिलेला ना तेवढं तुम्ही. सहकार्य करता आमच्या चांगले. जागा बघतो की परंतु आता आता काय जसं तुम्हाला मोदी शासकीय काम आहे आम्ही आता आजपासूनच फॉलोअप घेणार हा. आहे. आणि त्याचं काय आहे तुम्ही आम्हाला 1 महिन्याचं जी जेवढं मुदत दिली शक्य ना, तेवढं लवकर आम्ही 1 महिन्या त्याच्या असं अगोदर नाही झालं तर नाही. आम्ही clear करू. त्याच्या उशीर जर झाला तर काय आता मी बोललो तरी काय मी चुकीचं बोलतोय का? मी बोललो तर काय आता मी काय मला काय चुकीचं गरज आहे का? काय फरक आहे तुम्हाला? चर तुम्हाला 1 महिना फक्त पडतोय. चर मारले काय प्रॉब्लेम उद्या पाऊस आला ते वाहूनच जाणार आहे. काय होणार आहे? आपण फक्त पोल रावल्याने काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? मी जसं म्हणतो, आम्ही म्हणतो ना तुमच्या याला धक्का लावणार नाही. तुमचा जो आहे त्या ठिकाणी आम्ही तुमची लोक रात्रीची येऊन पोल उपसून काढतात. आम्हाला काय करा? आम्हाला चरच मारायचं. आम्हाला पोल बिल लावायचाच याचा नाही. अर्थ तुम्ही ते मुद्दा म्हणून करता. मुद्दाम करायची गरजच नाही. आमच्या बापदादाची इस्टेट आहे. आम्ही काही मुद्दाम करायला नाही. ऐका मी म्हणतो ऐका ना, तुम्हाला चर मारायचं आहे ना, तुम्हाला आहे ना, तर तुम्ही यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा. गुन्हा दाखल करा. हा कशाला वाद करता? गुन्हा दाखल करा आमच्याबद्दल. आता नियमाने ऐका ना, मला काही कोणाची बाजू नाही घ्यायची, परंतु तुम्ही उलट इकडे अतिक्रमण केलंय. मोजणी अधिकाऱ्यांनी तुमच्या समोर सगळ्यांसमोर सांगितलंय. एकदा नाही आपण 3दा त्याला विचारलं. ऐका 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 आता विषय काय झालाय का, तुमचं काय म्हणणं आहे का आमची मोजणी होऊ द्या. तर मग ती जर लोक जर म्हणतायत की आम्ही चर मारतो, ताबा घेत नाही, तर चरच मारणार आहे करून घ्या ना. आणि जर का चुकल्याच्या नंतर तुम्ही ते हे करा. अतिक्रमण जे आहे हे सुद्धा आम्ही मनाने नाही केलेले, त्यांच्या मोजणीप्रमाणे केले. हा सगळी चूक भूमी अभिलेखची,
की त्यांनी आपल्या 2-3 वेळा चुकीचे नकाशे तयार केल्यामुळे त्यांची आम्ही यांनाही दोष देत नाही. कारण यांनी तुम्ही सुद्धा मोजणी केली ती पण चुकीची झाली आहे. म्हणजे भूमी अभिलेखून ही चूक झालेली आहे, त्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे आणि तुम्ही वेळ घ्या बस. पण मग त्यासाठी तुम्ही सर नका ना काढू. केलेली marking घ्या. मग त्या ठिकाणी वाद निर्माण. सर नका. गुन्हा दाखल करा, भांडण करू प्रॉब्लेम पाऊस आला की उद्या वाहून जाईल, नाही तर आज जोरात पाऊस आला संध्याकाळी वाहून जाईल सर. अहो, पण पोल वाहून जातो का पोल गाडीला? नाही ना जाणार. आम्हाला पोल फिक्स राहील का? चर काढून जाईल. पाऊस आला की चर तुमचं बुजून जाईल. मग मारू द्या ना सर. मी तुमच्या मार्किंगची माझ्या पोल नुसार तुम्हाला पोल लावून देतो, ते जाईल का? तुम्ही आमच्या बाजूने बोलायला लागले. सर फायद्याचं आहे, सर फायद्याचं का पण फायद्याचं आहे? आमच्या मनासाठी मग सर मारू द्या ना. समाधान कशाला पाहिजे? मला मार्किंग फायनल राहिली पाहिजे ना. तुम्हाला पोल लावायचा आहे ना, तुम्ही पोल लावा, आम्हाला चढ मारायचं. नाही, नाही, तुमच्यासाठी मारतोय आम्ही. आम्हाला पोल नाही लावायचा. आम्हाला सुद्धा तुमची मार्किंग आम्ही का तू फायनल करू? पण तुमचा वाद निर्माण होऊ नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी मला सर नको ना, सर नाही 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 नाही. तुम्ही असं पुढे जर सर मारू शकत नाही. सर, त्यांचं काही right नाही, ते बोलतात. मी जमीन विकली म्हणून मी बोलतोय. मला माहिती आहे. यांच्यापेक्षा तुझा काही संबंध नाही. मी जमीन जी घेतली तेव्हापासून याचा पूर्ण अभ्यास केला. मला माहिती मला माहिती आहे ती परिस्थिती म्हणून बोलतोय. हे नका सांगू. मुरुम विकला हे नका सांगू. हे तुम्ही काय केलं माहितीये का? मुरुम माणूस माझ्या 10 लाखाची खंडणी मागायला आली, हे विसरू नका. यांनी अजून माझ्याकडे रेकॉर्डिंग बरं का तुम्हाला सांगतो. मुरुमाचा विषय ते ऐका ना, मुरुमासाठी यांनी कंप्लेंट केली आणि त्या माणसानं सांगितलं की दत्ता गाडीकडून 10 लाख रुपये घ्या. त्याचा मला फोन आला, हे मला खंडणी मागायला आला. आता तो विषय तुम्ही काढला ना, तुम्ही गेलते ना त्यांच्याकडे. यांनी तिथं चुकीची खोटं अपील केली. बरं आपलं त्या मुरुमाचे जे तुम्ही तहसील बरं जाऊ दे, त्या मुरुमाचं द्या ना. असं नाही, तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो. तुम्ही चुकीचा व्यवसाय हे केलाय. इथलं बघा आता मोजून. नाही नाही, तुम्हाला पाठवून देतो ना मी तुम्हाला मी आज तुमच्या भाषेत बोलतच नाही. सतीश भाऊ बोलतो मी तुला बाबा. मी नका नका नका, तुम्ही सध्या बोलूच नका, बोलूच नका. तेवढी निष्ठा मनात नाही. खोटा माणूस आहे तुम्ही. नाही रिस्पेक्ट ठेवला मान्य आहे. आम्ही तिथं चर मारणार, तुम्हाला आमच्या विरुद्ध तक्रार करायची. अहो, पण तुम्हाला चर मारतोय त्याचा प्रॉब्लेम काय? तो स्पष्ट बोला ना तुम्ही. फक्त तुम्ही चर नका मारू, चर नका मारू. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आम्ही पैसे मागतोय का तुमच्याकडे? नाही नाही, तुमच्या वकील मी जेसीबी गुन्हा दाखल करा. मशीनवर मशीन नाही नाही नाही, तुम्ही गुन्हा दाखल करायचं याचे नाहीये. तुम्हाला अधिकारच नाही दिलेला तो. हे मशीनचं रेकॉर्डिंग करून घ्या. त्याचे डॉक्युमेंट सगळे आहे का? मशीन चालू झाल्यावर तुम्ही गुन्हा माझ्या क्षेत्रात जर या कंपाऊंडच्या जर पलीकडे तुम्ही मशीन घेऊन आलात तर मग तुम्ही तिथं फोटो मशीन घेऊन काढायचा. आलात. आता तुम्ही मी मशीनचा त्यावेळेस फोटो तुमच्या सुद्धा काढू शकत नाही. का? मशीन आमच्या जागेत उभी आहे. ठीक आहे, तुमच्या आमच्या जागेत आले आम्ही बघू. मग तिथं फोटो काढा, व्हिडिओ काढा आणि मग तक्रार करा तुम्हाला काय पण करायचं. तुमचा संबंधच नाही येत ना, तुम्ही बोलूच नका. तुम्ही विकली ना जमीन, काही मी नाही तुमच्याशी बोलत. तुमच्याशी तुमच्याशी नाही. नाही, बरोबर आहे. तुमची जमीन- हे बरोबर आहे. तुझा तुमचा संबंध नाही नाही. बोलण्याचा. तुम्हाला powder तू यायचं नाही मध्ये. त्यांची मी तुम्हाला पॉवर पॅटर्न देतो. बस आता तुम्ही बोलायचं नाही. आम्हाला- नाही, आम्हाला- मध्ये यायचं नाही. अधिकार दिलेले आहे, तुम्हाला त्याचा कागद मी तुम्हाला आणून दाखवतो. तू येऊ नको मध्ये. गुंडागिरीच करा, तुमचे आयुष्य मी त्याच्यातच चुकीचं गेलेलं काम आहे. करू नका, वाद होऊ नका. नाही, 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 नाही. वाद करू नका. एवढं छान असतं, एवढं नाही, वाढला नसतं. नाही नाही, त्यांनी तुम्हाला पॉवर पॅटर्न देऊन मारामारी करायला सांगितली का? नाही, मग जे मला माहिती आहे, त्यांना माहित नाही. हा, त्यांना जमीन मी विकली आम्हाला आहे. किती हजार जमिनीबद्दल ज्या ज्या पाहिजे? गोष्टी आहेत आणू शकता मी का जे ज्या तुम्ही? गोष्टी आहेत, त्यांना हा, माहिती मग तुम्हाला आहे ना काही त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं काही दादागिरी करायला कधीच केलं नाही. तुम्ही ज्या ज्या कायद्यात तुम्ही चाललात त्या कायद्यात आम्ही चाललो. आम्ही कायद्याच्या विरुद्ध गेलोच नाही. तोही आला पाहिजे ना. दुसऱ्याला दादागिरी करायला इथे तुम्ही मला एक सांगा, तुम्ही ज्या ज्या कायद्यात गेले त्या ठिकाणी आम्ही आलोच का नाही? तुम्हाला कुठं कायदेशीर भांडलो आम्ही तुमच्याशी? आम्ही आमची कामधंदा सोडून आम्ही येतोय ना. मग मालक म्हणजे तू केवढा मोठा मालक आहे, तो इथं हजर पाहिजे आम्हाला. बाकीचं माहिती नाही. आमची जमीन आहे, आम्ही बरं नाही दुसऱ्याला पाठवती प्रत्येक वेळेस. तुम्हाला तक्रार करायची करा. आता बोलू नका जास्त. तुमच्याच्याने काही होणार नाही. बोलूच नका. काय करणार नाही. आपलं आपलं करून घ्या. नाही तर मालकाला आणि मालक आल्याशिवाय आम्हाला इथं आम्ही कोणाचं बोलणं ऐकून घेणारच नाही. तक्रार करेल ना आम्ही. करा. पण तुम्ही आता जर घालता सर आम्ही तक्रार काय